मित्रांनो आता आम्ही पोहोचलोय मंदिरात पोहोचलोय मी. तर सध्या इथं आता डेकोरेशन चालू आहे माझी आणि आमच्या गावातला एक कलाकार आहे अतुल भोईर. तो सध्या आता रांगोळी काढतोय. तर तुम्हाला दाखवतो हे बघा. आणि बाकीची मंडळी पण खूप आली आहेत. आणि खालती सध्या इथं बघा इथं डेकोरेशन चालू आहे. आणि आज रात्री काहीतरी 12-1च्या दरम्यान अभिषेक असेल. आणि इथं आतमध्ये कीर्तन, शेवटचं कीर्तन तो पण चालू आहे. दाखवतो तुम्हाला बाकी पुढं. तर मित्रांनो आता वाजले रात्रीचे 10:30 आणि आता इथं 12:30-12च्या दरम्यान इथं अभिषेक चालू होणार आहे. तर आम्ही सर्व इथली मित्रमंडळी बघा, ती सगळी मंडळी आम्ही आता फ्रेश आंघोळ विंघोळ करून कुर्ता बिर्ता घालून इथं अभिषेकला येणार आहोत. तर आता सध्या सर्व झालेलं आहे. इथं रांगोळी पण काढून झालेली आहे आणि इथं डेकोरेशन पण करून झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता इथं वाशेगावचे ग्रामस्थ सूरज भोईर. तर बोला काहीतरी. हा ज्यांनी काढले तो अतुल भोईर आलाय. अतुल आणि ती रांगोळी काढली. तुला यो कसा सुटला काढायला? मी आता दरवर्षी काढतो त्याप्रमाणे मी यावर्षीही काढला. दरवर्षी म्हणजे अलग अलग पालखीला वगैरे हनुमंत जयंतीला वगैरे मी रांगोळी काढतो. तर मला असं वाटलं की यावर्षी महाशिवरात्रीला पण काढू आपण, म्हणून मी यावर्षी पण रांगोळी काढली. आणि तुम्ही बघू शकता जरा आगळी वेगळी रांगोळी. पाठी केदारनाथचं मंदिर आहे. इथं त्रिशूल, डमरू आणि साप आणि इथं मूर्ती आहे. तर बघू शकता खूप सुंदर अशी काढली. इथं बघा कुठले नंतर काढेल ना. हा बघा कलाकार दरवर्षी दर सणाला हा सर्व प्रकारच्या रांगोळ्या काढतो. तर आता महाशिवरात्रीच्या निमित्ताने त्यांनी अशी खूप सुंदर रांगोळी काढलेली आहे. तर पालखीच्या वेळी पण त्यांनी खूप सुंदर काढलेला. असे आहेत आमच्या गावात कलाकार अतुल भोईर वाशीगाव. कोणाच रांगोळी काढायची असल्यास याला संपर्क साधा. मी याचा इंस्टाग्रामचा ID देतो. आणि इथं हे बघा पाठी बघा पाठी अतुल भोईर. मला पण कर सूरज भोईर 2400. स्नॅपचॅट पाहिजे असेल तर सूरज भोईर तोच. अरे मोठा आहे 24,001. तर तुम्ही बघा यांनी आता इंस्टाग्राम ID आणि स्नॅप ID पण Description मध्ये पण देतो. डिस्क्रिप्शन मध्ये पण देतो. आणि इथं खालती पण इथं लिहून टाकतो. आपण ब्लॉगर आहे. आपण GoPro बिप्रो चांगला आहे. हा GoPro वाला ब्लॉगर आहे पण ब्लॉग नाही टाकत, फक्त काढून ठेवतो. फक्त काढून ठेवतो. तर मित्रांनो आता इथं आम्ही 2 कुंड्या आणल्या. कारण की इथं छोटे मुलं धावतात त्यामुळे मेहनत वाया नको जायला. तर आता इथं रिबिन लावतोय. सेफ्टी फर्स्ट. शिवाय. तर मित्रांनो आता मी चाललोय मंदिरात आणि वाजलेत आता 1:45 वाजतील. आता थोड्याच वेळात मी तिथं तयारी आतमध्ये करायला घेणार आहेत. आणि आम्ही तर पहिल्यांदा चाललोय. तर बघू आता आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो कसं काय तयारी चालू झाली आहे का नाही. तर आता मी गाडी पार्किंग करून गाभाऱ्यात जाऊ, मग तुम्हाला दाखवतो. मी पोचलोय, जस्ट पोचलोय बघा. तर आता आतमध्ये जातो आम्ही.
झाल्यानंतर पाया पडा. देवताभ्यो नमः ग्रामदेवताभ्यो नमः स्थानदेवताभ्यो नमः वास्तुदेवताभ्यो नमः सर्वेभ्यो देवेभ्यो नमः सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. अर्थां शरीरे आरोग्यता प्राप्ती अर्थां तथा ज्या सगळ्यांना द्या. पिंडीला लावा, नागदेवतेला लावा. नागेश्वराय नमः श्री जागृतेश्वराय नमः. गंधर्वं झालं की अक्षरमः अक्षरान्न कर्मयामि अक्षरान्नामि मानन् देवांना अर्पण करा. ज्यांनी नसेल आणलेलं त्यांनी पडीभर पाणी देवांना अर्पण करा. ओम नमस्ते ब्रह्मण्यवायुदाय खाते नमः. श्री जागृतेश्वराय नमो नमः. एकत्रितमन्याकृत स्नानं समर्पयामि. सर्वाउदय गुरुः पादुषेः भवतुनः. पदोऽभिभम्बग्रामत्सा शनान शने अभि. बेलाची पानं व्हायला घ्या. मित्रांनो आता आमचं दर्शन सुद्धा झालेलं आहे आणि अभिषेक सर्व संपलेला आहे. तर दर्शनास सुरुवात झालेली आहे आणि बाकी आमची पब्लिक बघा. महादेव. आणि दर्शनास गर्दी बघू शकता तुम्ही. आत्ताच अभिषेक संपला. आता घरी चाललोय. अभिषेक वगैरे मस्तपैकी झाला एकदम. खूप छान वाटलं. पहिल्यांदा आलतो मी अभिषेकला. तर बघूया आता इथं पण तयारी चालू आहे. बघू शकता तुम्ही आता दुकानं वगैरे खूप मांडतायत. नमस्कार मित्रांनो, मी प्रज्वल सुतार पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. तर सर्वप्रथम तर तुम्हाला महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. तर दरवर्षीप्रमाणे आमच्या गावात म्हणजेच वाशी गावात महाशिवरात्री निमित्ताने 7 दिवसांचा सप्ताह असतो. म्हणजेच 7 दिवस वेगवेगळ्या महाराजांचे कीर्तन वगैरे ऐकायला भेटतात. तसेच दूध वाटप, परत जेवण, सर्व अन्नदान सर्व काही असतं. तर यावर्षी 50व्या वर्ष असल्यामुळे मंदिरात खूप म्हणजे चांगलं डेकोरेशन, तसेच गावात पताके वगैरे सर्व लावून खूप भारी केलं. म्हणजे चांगलं वाटतं खूप असं. आज रात्री अभिषेक होता तर तिथनं आलो मी. तर पहिल्यांदाच गेलो अभिषेकला, पण मस्त वाटला. आणि आता परत फ्रेश होऊन परत चाललो आहे मंदिरात.
तर आता तुम्हाला मी दाखवतो तिथे सर्व जे काही असेल ते सर्व काही तुम्हाला ते दाखवतो. तर चला आता भेटू आपण डायरेक्ट मंदिरात. चला. मी मंदिरात तिथं गाडी पार्किंग वगैरे खूप केले. पार्किंग फुल. इथं रस्ता बी बंद आहे. तर तुम्ही लाईन पाहू शकता इथं मंदिराचा गोल हो प्रदक्षिणा घातले. प्रसादाच्या लाईनमध्ये सुतार साहेब तर मंदिराचे अध्यक्ष म्हणजे महाशिवरात्री मूर्त आहे का दाखव. आमची शेंडी बघा, शेंडी यांचे केस बघा. सेवा पुरवत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने 7 देश आहेत. अमेरिका, कॅनडा, न्यूझीलंड, सिंगापूर, कुवेत, ओमान, दुबई या देशात वैद्यकीय सेवेसाठी नवी मुंबई वेलफेअर फाउंडेशन ही संस्था आज कार्यरत आहे गेली 10 वर्ष. सदर संस्थेबरोबर नवी मुंबई येथील सर्व हॉस्पिटल्स समाविष्ट आहेत. त्या कक्षा घेऊन यायचे आहे. कक्ष हा मंदिराच्या साईडला